नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची भाजी करणार आहे गावरान भोपळ्याची भाजी. दोन प्रकारचे भोपळे मार्केटमध्ये असतात. एक मोठे लांबलचक असतात आणि दुसरे असे छोट्या साईजमध्ये असतात. जाडीला पण ते कमीच असतात. तर ती गावरान भोपळ्याची आज इथे भाजी करणार आहे. साधी सिंपल भाजी आहे, झटपट होणारी आहे. सकाळी सकाळी जे शिरापोळी खात नाही, ज्यांना पोळी भाजीच लागते, त्यांच्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि माझ्या घरी पोहे शिरा कोणी खात नाही, सकाळचा नाश्ता पोळी भाजीचा असतो. चला तर मग आजची भोपळ्याची भाजी बनवायला मी सुरुवात करते. दुधी भोपळा मी कापून घेतलेला आहे. एक छोट्या साईजचा दुधी भोपळा आहे. एकदम कोवळा हा दुधी भोपळा आहे. हे बघा, आतमधल्या बिया एकदम याच्या छान कोवळ्या आहेत. गावरान भोपळा आहे हा. एक बाउल मी घेतलेली आहे डाळ शिजून. तर ही मसूर डाळ आहे. मसूर डाळ मी शिजून घेतलेली आहे. थोडंसं लसूण कट करून घेतलेलं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. शरीरासाठी तर उत्तम आहे आणि गावरान भोपळ्याची भाजी अतिशय चवदार लागते. गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून मला तेल घालायचंय. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. खूप सिंपल पद्धतीने भाजी होते, चवीला छान लागते. तेल व्यवस्थित गरम करायचं. 1 टीस्पून मी राई घालते. अर्धा टीस्पून जिरे, कट केलेला लसूण. राई छान तडतडली तर खमंग आपली फोडणी होते आणि राई कच्ची लागत नाही, त्यामुळे राई व्यवस्थित तडतडून घ्यायची. 1 चिमटीभर मी घातलेला आहे हिंग. अर्धा टीस्पून मी घातलेली हळद. दुधी भोपळा आपण जो कापून घेतला तो आपल्याला घालायचा आहे. अगदी चिमटीभर आपल्याला मीठ घालायचं आहे दुधी भोपळ्यामध्ये. परतताना छान चव लागते. 2 चिमट्या फक्त मीठ घेतलेलं आहे. भोपळ्याचं प्रमाण कमी असेल तर 1 चिमटीभरच मीठ इथे लागेल. हा अख्खा एक भोपळा आहे. व्यवस्थित आपल्याला मीठ टाकल्यानंतर असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिट भर झालेला आहे. भोपळा मस्त आपल्या इथे परतलेला आहे. थोडंसं पाणी सुटतं भोपळ्याला. 1 मिनिट भर झाकण ठेवल्यानंतर मीडियम गॅस होता, फुल नव्हता. आता आपल्याला घालायचे आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर. तिखट जरा जास्त हवं असेल थोडंसं तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि अगदी 1 चिमटीभर मी तिखट आहे, ही पण मिरची पावडरच आहे, पण ती प्रचंड तिखट आहे म्हणून ती थोडीशीच मी घातलेली आहे. मिरची पावडर तेलात टाकली तर जळून जाते, म्हणून मिरची पावडर आपल्याला नंतर टाकायची आहे. छान परतल्याही जाते ती आणि कडसर वास येत नाही किंवा कलरही भाजीचा बदलत नाही, म्हणून ती काळजी घ्या. शिजून घेतलेली मसूर डाळ मी घालते. जेवढी आपल्याला भाजी बनवायची असेल त्या गरजेनुसार आपल्याला डाळीचा वापर इथे करायचा आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. अजून थोडं आपल्याला गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं मीठ आपण टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचंय. दुधी भोपळा शिजायला वेळ लागत नाही. कोवळा भोपळा आहे आणि जास्त गाळ केला तर त्यातले सत्व सगळे निघून जातात, म्हणून खूप जास्त आपल्याला गाळ करायचं नाही. खळखळून आपल्याला एक उकळी यायला घ्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद केला की आपला भोपळा व्यवस्थित होतो, कारण भांडं गरम असतं. तर तेवढ्या याच्यावरती आपली भाजी छान तयार होते. खूप जास्त वेळ उकळण्याची गरज पडत नाही. या गॅसवरती मी इकडे भाजी ठेवलेली आहे. अर्धा असं झाकण ठेवलेलं आहे, पूर्ण भाजी वरती जायला नको. आणि एका गॅसवरती मी आता चपात्या लाटायला घेणार आहे. सकाळी आपण किती जरी घाई असेल तरी खूप झटपट हे स्वयंपाक आपला होऊ शकतो. तर ह्या पद्धतीने साध्या सिंपल भाज्या असतील तर आपल्या ज्याला मसाले वाटायचं काम नाही, काही नाही, झटपट होणाऱ्या भाज्या सकाळी सकाळी आपण करू शकतो. दुधी भोपळा शिजेपर्यंत आपली चपाती तयार होणार आहे. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. लोखंडी तवा आहे. हे बघा, 2-3 थेंब मी तेल घातलं. स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळीकडे तेल ते मी असं पसरवलं. बघा, आणि चपाती एकदम मोठ्या साईजची आहे. मी म्हटले ना की सकाळी जर घाई गडबड असेल तर आपण पटापट स्वयंपाक करू शकतो. सगळ्यात आधी तर मी पीठ मळून ठेवलं होतं, म्हणजे भाजी कापून आणि भाजी आपल्याला फोडणीला घालेपर्यंत पीठ व्यवस्थित मुरल्या जातं. पीठ भिजवतानाच आपण जरा पद्धतशीर व्यवस्थित मऊ केलं तर ते पटकन चपातीसाठी तयार होतं. किंवा मग अर्धा तास आधी वेळ असेल तुमच्याकडे
तुम्ही वळवून ठेवू शकता. भाजी बघा आपली एकीकडे मस्त खळखळून उकळलेली आहे. भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. पोळी भाजी आपली तयार झालेली आहे. आवळ्याचं लोणचं आहे, मस्त वास सुटलाय. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मी आवळ्याचं लोणचं बनवून ठेवत असते. अतिशय पौष्टिक, कुठलेही सत्व या आवळ्याच्या लोणच्याचं बाहेर न काढता येईल लोणचं इथे मी बनवलेलं आहे. लोणच्याची संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही जरूर जाऊन बघू शकता. हे मसूर डाळ शरीरासाठी उत्तम आहे, तर ह्या पद्धतीने नक्की भोपळ्याची भाजी बनवून बघा. तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.